सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ करण्यात आला। सकाळच्या पहिल्या अर्ध्या पाऊण तासामध्ये अल्प मतदान होत होते। 11 वाजल्यापासून वेग वाढू लागला तर दुपारी 12:30 वाजता 8% मतदान झाले होते। मात्र तासाभरात ते 35% पोहोचले। यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे मतदारांनी नेहमीप्रमाणे दुपारची झोप घेण्यापेक्षा लगबगीने मतदान करण्यावरती भर दिल्याचे दिसून आले। परिणामी दुपारी 12 नंतर मतदानाचा वेग वाढत 2:30 वाजेपर्यंत अनेक ठिकाणी 40% मतदान झाले। विजापूर रस्त्यावरील ITI येथील मतदान केंद्रावर एकाच कुटुंबातील 8 सदस्यांचे मतदान वेगवेगळ्या मतदान केंद्रावर असल्याचे संबंधितांनी एकमतशी बोलताना सांगितले। विजापूर नाका भागात चांदा तारा मस्जिदच्या जवळील मतदान केंद्रावर संवेदनशील केंद्र असल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता। या ठिकाणी मतदारांची गर्दीही जास्त होती। यंदाच्या निवडणुकीत सर्वात जास्त रस असलेल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मतदान चढाओढीने करून घेतले जात होते। परिणामी मतदान केंद्राबाहेर प्रचंड गर्दी दिसून येत होती। अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाले तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदान केंद्र क्रमांक 47 वर जवळपास 2 तास मतदान यंत्र बंद होते। प्रभाग क्रमांक 9 मध्ये मतदान यंत्रावर मतपत्रिकेचा क्रम चुकीचा लावण्यात आला होता। त्याला उमेदवारांनी हरकत घेतली, त्यामुळे त्या ठिकाणी मतदान सुरू व्हायला तब्बल 1.5 तास उशीर झाला। Thanks for watching Ekmat Digital.